बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। या मोर्चादरम्यान विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल आदरणीय अमित भाई शाह यांची भेट मी घेतली त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। मग ही खंडणीखोर कोण आहे? आदरणीयांना तुम्ही म्हणतात अक्का, त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बक्काचं मला माहित नाही, पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे? आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिकतेचा अधिकार नाही। तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल, या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या, फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो। का करत नाही तुम्ही? मुख्यमंत्री साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाही। की या वाल्मिक कराडला त्याला फक्त त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही। आवाड साहेब, दुसरी गोष्ट, त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतंय त्या खंडणीमुळे 302 मध्ये 19 दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही। आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं 302 मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे।